Dear students, today we continue the next article from the motion in a straight line. We have already learned distance, displacement, velocity, speed. Now next is the acceleration. What is the acceleration? When a particle is moving along a straight line, suppose the particle at position A moving with initial speed u, initial velocity u, and final velocity v during the time t second, and therefore acceleration by definition of acceleration what is here? By definition of acceleration is equal to change in velocity divided by time. Acceleration is equal to change in velocity upon time. So what is the change in velocity? Change in velocity means final velocity here, final velocity minus initial velocity, final velocity minus initial velocity upon time, and that is equal to v minus u upon t. That is the acceleration symbol, small a letter. We denote small a letter with the acceleration. So acceleration is equal to, let us consider once again, a particle is moving along a straight line with initial velocity u, and after time interval t second, its final velocity is v, and therefore acceleration is equal to change in velocity upon time. If the time interval assumed to be very, very small, and therefore if the time interval assumed to be very, very small, if the time interval assumed to be very, very small, and acceleration a is equal to delta v divided by delta t. लक्षात येते का बेटा? हे टाइम इंटरवल आहे, चेंज इन वेलॉसिटी आपण कोणत्या लेटरनं दाखवतो? हा नेहमी लक्षात ठेवायचं. स्मॉल चेंज असेल तर हा डेल्टा इंटू व्ही, स्मॉल चेंज इन वेलॉसिटी ड्युरिंग द स्मॉल टाइम इंटरवल डेल्टा टी, आणि मग याला आपण काय म्हणतो? ए इज इक्वल टू, आता मॅथमॅटिक्सची एक टर्म घेतो इथं, लक्षात ठेवा, डेल्टा टी टेंड्स टू झिरो असं म्हणतो आपण. डेल्टा टी टेंड्स टू झिरो, दॅट इज डेल्टा व्ही डिवाइडेड बाय डेल्टा टी, अँड दॅट इज इक्वल टू हिअर, दॅट इज लिमिट डेल्टा टी टेंड्स टू झिरो, डेल्टा व्ही डिवाइड बाय डेल्टा टी. आणि हा लिमिट एक्झिस्ट झालं तर इथं म्हणतो बेटा आपण डी बाय डी टी ऑफ व्ही, तर ॲक्सलेशन इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ व्ही. आता याचा अर्थ काय झाला समजून घ्या थोडंसं, की इथं तुम्ही टाईम इंटरवल गृहीत धरलेला आहे, छोटासा टाईम इंटरवल, आणि तो टाईम इंटरवल गृहीत धरलेला टेंड्स टू झिरोचा अर्थ काय? डेल्टा टी टेंड्स टू झिरो म्हणजे टाईम इंटरवल फार 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 झिरोच्या जवळ आहे, 0.00000001 असं म्हणा, पण झिरो नाही. म्हणजे जेवढा लहान टाईम इंटरवल घेतला तेवढं मोर ॲक्युरेट डेफिनेशन. आणि डी बाय डी टीला मी काय सांगितलं होतं तुम्हाला? डी बाय डी टीला परत लक्षात ठेवा, प्रॉब्लेममध्ये तुम्हाला हे कन्सेप्ट आहे. डी बाय डी टी implies d by dt means rate of change.
रेट ऑफ चेंज. डी बाय डी टीचा अर्थ रेट ऑफ चेंज आणि व्ही म्हणजे व्हेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी with respect to time. with respect to time. A rate of change of velocity with respect to time is called acceleration. A rate of change of velocity with respect to time is called as velocity. आता हे जे जनरल डेफिनेशन व्हेलॉसिटीची झाली बेटा. आता तुम्हाला काय ॲक्सलरेशन काढायचं असेल तर फायनल व्हेलॉसिटी दिली जाते, नंतर इनिशियल व्हेलॉसिटी दिली जाते. फायनल व्हेलॉसिटीमधून इनिशियल व्हेलॉसिटी इन ए गिवन टाइम इंटरवल इज नथिंग बट ॲक्सलेशन. इज इट ॲक्सलेशन इज ए व्हेक्टर ऑर स्केलार? सांगावर बेटा बेटा इथं पॉईंट आता ॲक्सलेशन. ॲक्सलेशन इज अ व्हेक्टर. वर ॲरो दाखवले मी. ॲक्सलेशन इज ए व्हेक्टर. Acceleration is a vector, and how is the direction of this vector? As it is a vector, then its direction सांगा, its direction is in the direction of change in velocity. change in velocity हे लक्षात येतं का? पहा, तुम्हाला डेफिनेशन नुसार डेल्टा व्हीचं डायरेक्शन तेच ॲक्सलेशनचं डायरेक्शन आहे आणि डेल्टा व्हीला आपण म्हणले चेंज इन व्हेलॉसिटी, अँड देअरफॉर इट्स डायरेक्शन इज इन द डायरेक्शन ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी. आता त्यानंतर बेटा नेक्स्ट पॉईंट काय असेल? SI युनिट काय आणि CGS. SI युनिट ऑफ A इज मीटर पर सेकंड स्क्वेअर and CGS unit of acceleration is centimeter per second square. आणि ऑलरेडी आपण लर्न केलेलं आहे डायमेन्शन ऑफ ॲक्सलेशन. आठवतं का? पहा, डायमेन्शन ऑफ ॲक्सलेशन पहिल्या टॉपिकमध्ये लर्न केलेलं आहे. ॲक्सलेशनचं डायमेन्शन काय आहे? Lचा पॉवर 1, Mचा पॉवर 0 आणि Tचा पॉवर -2. आलं लक्षात? 102 नंबरचा आहे. 102 102 नंबरचं ॲक्सलेशनचा फॉर्म्युला बेटा. ॲक्सलेशनचा जो फॉर्म्युला दिलेला आहे, ॲक्सलेशन A इज इक्वल टू L1 M0 T raised to -2. दॅट इज द ॲक्सलेशन. अँड युनिट आणि डायमेन्शन्स झालं बेटा. नाव नेक्स्ट इज द टाईप ऑफ ॲक्सलेशन. जसं आपण स्पीड त्यानंतर टाईप ऑफ स्पीड लर्न केलं होतं, तसं इथं ॲक्सलेशन. आता टाईप्स ऑफ ॲक्सलेशन कोणते कोणते ॲक्सलेशन असतात? डिफरंट टाईप ऑफ ॲक्सलेशन्स हेडिंगमध्ये लिहा. different types of acceleration. Yes, different types of acceleration. सांगा बेटा कोणकोणते टाईपचे ॲक्सलेशन आहेत रे? तर पहिला टाईपचा जो ॲक्सलेशन आहे याला आपण म्हणतो युनिफॉर्म ॲक्सलेशन. आपण लर्न केल्यानंतर युनिफॉर्म व्हेलॉसिटी, तसं या ठिकाणचं जे ॲक्सलेशन आहे आपण युनिफॉर्म ॲक्सलेशन म्हणतो. So let us tell me what is the definition of uniform acceleration? Uniform acceleration means acceleration constant. Uniform acceleration means acceleration is constant, and when does the acceleration constant? There is a change in velocity. How the change in velocity? Acceleration constant केव्हा असेल? Change in velocity constant असली पाहिजे आणि in a given time interval. Means equal change of velocity in equal intervals of time. Acceleration constant, this implies that
काय असेल, ॲक्सलरेशन कॉन्स्टंट केव्हा असतं, व्हेलॉसिटीचा चेंज हा कॉन्स्टंट असला पाहिजे, म्हणजे इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम इक्वल चेंज ऑफ व्हेलॉसिटी. सो दॅट इज दिस इम्प्लाइज दॅट द इक्वल चेंज ऑफ व्हेलॉसिटी, इक्वल चेंज ऑफ व्हेलॉसिटी, इक्वल चेंज ऑफ व्हेलॉसिटी इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम, इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम. लक्षात येतं का पहा बेटा, इक्वल चेंज ऑफ व्हेलॉसिटी इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम, इक्वल चेंज ऑफ व्हेलॉसिटी इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईमचा अर्थ कळतो? सांगा बरं काय होतं, कन्सेप्ट खरंच कळला का नाही, मी टेस्ट करतो तुम्हाला. पहा आता ही स्ट्रेट लाईन आहे, हा पार्टिकल इथं ए पोझिशनला आहे, इथं बी पोझिशनला गेला आणि इथं सी पोझिशनला. इथली इनिशियल व्हेलॉसिटी 10 आहे, फायनल व्हेलॉसिटी 20 आहे आणि परत इथली व्हेलॉसिटी 30 आहे. म्हणजे 20 मायनस 10 किती आलं, 10. 30 मायनस 20 10. आणि टाईम इंटरवल जे असेल इथून इथपर्यंतचा टाईम तुम्हाला दिलेला आहे, टी इज इक्वल टू 5 सेकंद असेल, तर परत इथून इथपर्यंतचा टाईमसुद्धा 5 सेकंदच असला पाहिजे. म्हणजे व्हेलॉसिटीचा चेंज इक्वल असला पाहिजे, टाईम जेवढा असेल तेवढाच, इक्वल चेंज ऑफ व्हेलॉसिटी इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम. पहा ना आता ॲक्सलरेशन कॉन्स्टंट येतं का ना भाई, ॲक्सलरेशन या दोन ह्याच्यामधलं काढा, ए इज इक्वल टू 20 मायनस 10 डिवाइड बाय 5, दॅट इज इक्वल टू किती आलं, 10 डिवाइड बाय 5 इज इक्वल टू 2. आता या इंटरवलमधला काढा, तर ए इज इक्वल टू 30 मायनस 20 डिवायडेड बाय 5, that is 10 divided by 5 is equal to 2. Means the acceleration is uniform. Acceleration is uniform. Acceleration constant आहे, याचा अर्थ काय होतं बेटा, इक्वल चेंज ऑफ व्हेलॉसिटी इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम. इक्वल चेंज ऑफ व्हेलॉसिटी इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम is called as acceleration constant or uniform acceleration. Now next, after the definition of uniform acceleration, now next is the variable acceleration. What is variable acceleration? सांगा बरं बेटा काय असतं रे, तुम्हाला सर्व हे झालेलं आहे, फक्त काय युनिफॉर्म व्हेलॉसिटी आपण लर्न केलं होतं, आता इथं ॲक्सलेशन टर्म घेतलेलं आहे. तर इथं दुसरा जो असेल ॲक्सलेशनचा टाईप आपण ज्याला नंबर 2 म्हणू, दॅट इज व्हेरिएबल ॲक्सलेशन. व्हेरिएबल ॲक्सलरेशन, हां सांगा काय असेल, व्हेरिएबल ॲक्सलेशन. व्हेरिएबल ॲक्सलेशन म्हणजे काय, बदलणारं ॲक्सलेशन. आणि कॉन्स्टंट ॲक्सलेशन युनिफॉर्म स्टेबल ॲक्सलेशन, स्थिर कॉन्स्टंट ॲक्सलेशन होतं. आता इथं आपण व्हेरिएबल ॲक्सलेशन म्हणतो. व्हॉट इज व्हेरिएबल ॲक्सलेशन, सांगा बरं बेटा काय असेल व्हेरिएबल ॲक्सलेशनची डेफिनेशन काय. म्हणजे आता ही स्ट्रेट लाईन जर घेतलात तुम्ही, तर इथं इन्स्टंट टू इन्स्टंट ॲक्सलेशन बदलणार आहे, इथं ॲक्सलेशन कॉन्स्टंट नाही. आता समजा मी म्हटलं तुम्हाला काय असेल, इथं 10 असेल, व्हेलॉसिटी 10 असेल, तर इथं किती घेतलं, 12 घेतलं, आणि इथं किती घेतलं, 20 घेतलं. या दोन्हीमधला चेंज कितीचा आहे, 12 मायनस 10 म्हणजे 2च आहे. या दोन्हीमधला चेंज कितीचा आहे, 20 मायनस 12 म्हणजे 8चा आहे. इक्वल चेंज ऑफ व्हेलॉसिटी आहे का, इक्वल चेंज ऑफ व्हेलॉसिटी आहे का, नाही. आणि टाईम जरी कॉन्स्टंट असेल, समजा टी इज इक्वल टू 5 घेतलं आणि इथंही टी इज इक्वल टू 5 घेतलं, ॲक्सलेशन वर्कआउट केलं तर किती येतं, 2 डिवाइड बाय 5 म्हणजे 0.4 आलं. आणि इथं किती, 20 मायनस 12 म्हणजे आता पहिलं पहा, आपण ॲक्सलरेशन A1 या इंटरवलमधलं घेऊ. काय आलं, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाईम. सांगा बेटा फायनल व्हेलॉसिटी किती आहे, 12 मायनस 2 का 10 मायनस 10 डिवाइड बाय 5 इज इक्वल टू 2 डिवाइड बाय 5 इज इक्वल टू 0.4. इथून इथपर्यंतचं ॲक्सलेशन 0.4 आहे. आता इथून इथपर्यंतचं ॲक्सलेशन किती आहे, A2 इज इक्वल टू V मायनस U अपॉन T V20 मायनस 12 डिवाइड बाय 5 दॅट इज इक्वल टू, हां सांगा बेटा किती येतं, दॅट इज इक्वल टू 8 बाय 5, 5 एक 5 3 1.6. आता हे ॲक्सलेशन आणि ॲक्सलेशन कॉन्स्टंट आहे का, नाही.
ठीक आहे, आता हे एक चॉईस घेतला आपण. एखाद्या वेळेस असं असेल की हे कॉन्स्टंट ठेवलं होतं टाईम, इथं व्हेरिएबल करा आणि हे कॉन्स्टंट ठेवा. म्हणजे 10 इथं घेतलात तुम्ही 20 आणि इथं घेतलात तुम्ही 30 आणि इथं टाईम किती घेतलात तुम्ही 2 सेकंद आणि इथं 5 सेकंद घेतलात. तरी ॲक्सलरेशन कसं येतं सांगावर मला. 20 - 10 20 - 10 म्हणजे किती आलं 10 डिवाइड बाय 2. 10 डिवाइड बाय 2 म्हणजे किती 5. 30 - 20 10 डिवाइड बाय म्हणजे डिवाइड बाय 5 म्हणजे 2 आलं. इथं 5 आणि इथं 2. ॲक्सलरेशन व्हेरिएबल आहे. या दोन्ही पोझिशनमध्ये ॲक्सलरेशन व्हेरिएबल. म्हणजे आयदर अनइक्वल चेंज ऑफ velocity in equal intervals of time or equal change of velocity in unequal intervals of time or both changes unequally किंवा हे दोन्हीही अनइक्वली चेंज होत असेल तर त्या टाईपच्या ॲक्सलरेशनला काय म्हणतो आपण व्हेरिएबल ॲक्सलरेशन. म्हणजे पार्टिकल परफॉर्मिंग मोशन अलॉंग ए स्ट्रेट लाईन हॅविंग व्हेरिएबल ॲक्सलरेशन. म्हणजे पार्टिकलचं जे ॲक्सलरेशन आहे ते ॲक्सलरेशन कॉन्स्टंट नाही, सतत बदलणारं ॲक्सलरेशन असेल तर त्याला आपण काय म्हणतो बेटा व्हेरिएबल ॲक्सलरेशन. म्हणजे शब्द नीट लक्षात ठेवलात तर तुम्हाला ते कळूनच जाईल. हां, सांगा बरं काय डेफिनेशन असेल. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ व्हेरिएबल ॲक्सलरेशन. व्हेरिएबल ॲक्सलरेशन मीन्स द पार्टिकल चेंजेस वेलॉसिटी अनइक्वली in equal intervals of time or changes velocity equally in unequal intervals of time or both changes unequally is called as non uniform acceleration. यालाच व्हेरिएबल ॲक्सलरेशनला आपण काय म्हणतो नॉन युनिफॉर्म ॲक्सलरेशन. अल्टरनेटिव्ह नेम ऑफ व्हेरिएबल ॲक्सलरेशन इज कॉल्ड ॲज non-uniform acceleration. That is the particle changes. Pi beta definition. The particle changes its velocity. Particle changes its velocity unequally in equal intervals of time. Equal intervals of time. The particle changes its velocity unequally in equal intervals of time or changes its velocity equally with unequal intervals of time or both changes ब्रॅकेट मध्ये काय रे both velocity and time or both velocity and time changes unequally is called as variable acceleration. हे दोन क्लिअर झाले. दॅट इज ॲव्हरेज ॲक्सलेशन. हां, काय असेल सांगा बरं. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ॲव्हरेज ॲक्सलेशन. ॲक्सलेशन ऑफ द पार्टिकल ओव्हर ए टाईम इंटरवल. ओव्हर ए टाईम इंटरवलचा अर्थ काय स्टार्टिंगपासून एंडपर्यंतचा टाईम. ॲव्हरेज ॲक्सलेशन मीन्स ॲक्सलेशन ऑफ ए पार्टिकल over acceleration of a particle over a time interval is called acceleration of a particle over a time interval is called average acceleration.
आता बेटा ॲव्हरेज ॲक्सलेशन म्हणजे ह्या टाईम इंटरवलवरती मी आता घेतलं होतं डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी. ॲव्हरेज ॲक्सलेशन इज इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी ओव्हर ए टाईम इंटरवल डेल्टा टी. आणि जर याला टाईम इंटरवल लहान केला तर इन्स्टंटेनियस. आता चौथा जो असेल फोर्थ टाईप ऑफ द ॲक्सलेशन अँड दॅट इज व्हॉट इज दॅट फोर्थ टाईप ऑफ द ॲक्सलेशन. हां सांगा बेटा काय रे फोर्थ टाईप ऑफ द ॲक्सलेशन काय असेल. दॅट इज instantaneous acceleration. That is fourth instantaneous acceleration. Instantaneous acceleration. हाँ सांगा मला what is the instantaneous acceleration? Acceleration of a particle over a time interval is called instant to instant. ॲव्हरेज ॲक्सलेशन आणि इन्स्टंटेनियस ॲक्सलेशन मधला फरक. ॲक्सलेशन ऑफ ए पार्टिकल ॲट ए पर्टिक्युलर इंटरवल्स ऑफ टाईम. ॲक्सलेशन ऑफ अ पार्टिकल ॲट अ पर्टिक्युलर इंटरवल्स ऑफ टाईम. Acceleration of a particle at a particular intervals of time किंवा at a particular interval of time is called as instantaneous and it varies instant to instant. This acceleration varies instant to instant. And now next is the retardation or negative acceleration. Retardation or negative acceleration. Retardation or negative acceleration. What is that? Final velocity less than initial velocity. The motion retards. The acceleration acts on a particle or body when the motion retards. A retarding motion. Retardation means the acceleration which retards the motion the acceleration which retards the motion is called a retarded acceleration. The acceleration which retards the motion is called as a retarded acceleration or negative acceleration. याला आपण असंही म्हणतो the final velocity in this acceleration, the final velocity less than initial velocity. Here in this acceleration final velocity less than initial velocity in this acceleration final velocity less than initial velocity, the acceleration acts on the particle is a retarding acceleration. कोणता acceleration? A retarding acceleration. Now last is the positive acceleration or forward acceleration. Positive acceleration or forward acceleration. तर बेटा next positive acceleration or forward acceleration. Positive acceleration or forward acceleration. आता ऑब्वियसली काय असणार? फायनल वेलोसिटी ग्रेटर दॅन इनिशियल वेलोसिटी. हे ॲक्सलेशन म्हणजे बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवा ना. ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. काय येईल मॅथमॅटिकली सांगा मला? व्ही ग्रेटर दॅन फायनल वेलोसिटी ग्रेटर दॅन इनिशियल वेलोसिटी, देन
ए इज इक्वल टू पॉझिटिव्ह. बरोबर आहे ना. दॅट इज ए इज इक्वल टू पॉझिटिव्ह. हे पॉझिटिव्ह केव्हा असेल? फायनल वेलॉसिटी ग्रेटर दॅन इनिशियल वेलॉसिटी असेल तर ॲक्सलेशन इज फॉरवर्ड ॲक्सलेशन ऑर पॉझिटिव्ह ॲक्सलेशन. फॉरवर्ड ॲक्सलेशन ऑर पॉझिटिव्ह ॲक्सलेशन. अँड सो दिस इज अबाउट द ॲक्सलेशन. बेसिक लक्षात ठेवा, व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं? चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन टाईमला काय म्हणतो? रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. आता ॲक्सलेशन काय म्हणतो बेटा? ॲक्सलेशन म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम इज कॉल्ड ॲज ॲक्सलेशन. आणि मग आपल्याला जो फॉर्म्युला महत्त्वाचा आहे हा व्हेक्टर फॉर्मॅटमध्ये आहे आणि मॅग्निट्यूडमध्ये घ्यायचं झालं तर ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. ॲक्सलेशन ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. व्हॉट इज व्ही? फायनल वेलॉसिटी. यू काय? इनिशियल वेलॉसिटी. वेअर व्ही फायनल वेलॉसिटी and u initial velocity and small t time interval. Small t is the time interval. फॉर्म्युला इन्व्हॉल्व झाला त्याची सिग्निफिकन्स, त्याचे अर्थ कळलं पाहिजे. व्ही कशाला म्हणायचं, यू कशाला म्हणायचं, टी कशाला म्हणायचं? फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाईम. अँड सो दिस इज रिगार्डिंग द acceleration. Next, and that is uniform motion and non-uniform motion. सांगा बेटा. आता बेसिक लक्षात ठेवा का काही कन्सेप्ट. आता कायनामेटिकल इक्वेशन ऑफ मोशनमध्ये काही बेसिक काय याला कायनामेटिक्स म्हणतात. याच्यामध्ये इम्पॉर्टंट डेफिनेशन टर्मॅलॉजी आहे. तर काय सांगितलं? युनिफॉर्म मोशन. हां सांगा बरं मला. युनिफॉर्म मोशन मीन्स द पार्टिकल मूविंग अलॉंग ए स्ट्रेट लाईन विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी. युनिफॉर्म मोशनमध्ये वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. आणि वेलॉसिटी केव्हा कॉन्स्टंट असते? इक्वल चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. इथं मी म्हणत आहे डिस्प्लेसमेंट. इक्वल चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम. तर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ युनिफॉर्म मोशन? युनिफॉर्म मोशनचा अर्थ काय? मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी इज कॉन्स्टंट. Magnitude of velocity is constant and that type of the motion is called as uniform motion. In uniform motion, equal change of velocity in equal intervals of time. That is equal change of velocity in equal intervals of time. In equal intervals of time. That is V is constant. युनिफॉर्म मोशन म्हणलं तर V कॉन्स्टंट असलं पाहिजे. काही ठोकताळे आपल्याला ज्याला लक्षात ठेवायचं. V कॉन्स्टंट असेल तर त्याला आपण काय म्हणायचं? युनिफॉर्म मोशन. आता त्यानंतर बेटा नॉन युनिफॉर्म मोशन. दुसरं असेल नॉन युनिफॉर्म मोशन. मला वाटतं आहे आता शब्द सांगल्या बरेचसे काही आयडिया तुमची क्लिअर झालं असेल. व्हॉट इज नॉन युनिफॉर्म मोशन? सांगा बरं बेटा. व्हॉट इज नॉन युनिफॉर्म मोशन? नॉन युनिफॉर्म मोशनचा अर्थ काय? कॉन्स्टंट मोशन नाही, व्हेरिएबल आहे. नॉन युनिफॉर्म याचा अर्थ वेलॉसिटी त्या मोशनची कॉन्स्टंट नाही. द पार्टिकल कव्हर्स इक्वल इंटरवल्स ऑफ डिस्प्लेसमेंट इन अनइक्वल इंटरवल्स ऑफ टाईम.
or unequal displacement in equal intervals of time or both changes unequally. म्हणजे 3 पॉसिबल केसेस आहेत. इक्वल चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, इक्वल म्हणत आहे, इक्वल चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इन अनइक्वल इंटरवल्स ऑफ टाइम और unequal change of displacement in equal intervals of time or both changes unequally, and this means that here velocity is variable, that is velocity is variable. या ठिकाणी velocity variable आहे. तर non uniform motion means velocity is variable. म्हणजे या मोशनची वेलॉसिटी जी असेल ती व्हेरिएबल आहे, कॉन्स्टंट नाही. म्हणजे डिस्प्लेसमेंटचा चेंज जो आहे तो इक्वल चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम इथं वर आहे. इथं काय म्हणता येईल मग, दॅट इज अनइक्वल चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट in equal intervals of time, equal intervals of time, equal intervals of time, or equal change in displacement, equal change in displacement in unequal intervals of time, or both changes unequally, and this is called as non-uniform motion. आता बेटा ॲक्सलरेटेड मोशन आणि युनिफॉर्मली ॲक्सलरेटेड मोशन, ॲक्सलरेटेड अँड युनिफॉर्मली ॲक्सलरेटेड मोशन. पहा, हे टर्मिनॉलॉजी फार महत्त्वाची आहे बरं का. ही अनेक वेळेस प्रॉब्लेममध्ये हे जर तुम्ही नीट समजून नाही घेतलात तर प्रॉब्लेममध्ये अडचण निर्माण होते. म्हणून प्रत्येक फिजिक्समधला कन्सेप्ट हा क्लिअर करून घेतला तर प्रॉब्लेम म्हणजे काहीच नाही, सहज आपण पुढे लर्न करू शकतो. तर काय सांगितलं मी, ॲक्सलरेटेड मोशन अँड नॉन ॲक्सलरेटेड, युनिफॉर्मली ॲक्सलरेटेड मोशन. पहा का पुढे, युनिफॉर्मली ॲक्सलरेटेड मोशन, युनिफॉर्मली ॲक्सलरेटेड मोशन, uniformly accelerated motion means acceleration constant. Non-uniformly accelerated motion means acceleration variable. Here acceleration constant. आता acceleration constant याचा अर्थ काय, velocity variable. पहा बेटा, व्हेलॉसिटी व्हेरिएबल असेल तरच ॲक्सलरेशन कॉन्स्टंट असतं, आणि जर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर ॲक्सलरेशन 0, a-v इनिशियल आणि फायनल व्हेलॉसिटी सारखे असेल तर ॲक्सलरेशन काय असतं, 0 असतं. नो ॲक्सलरेशन ॲक्ट्स ऑन इट, नॉन ॲक्सलरेटेड मीन्स नो ॲक्सलरेशन ॲक्ट्स ऑन इट. म्हणजे युनिफॉर्मली ॲक्सलरेटेड मोशन, दिस मीन्स दॅट a is constant and velocity is variable. Velocity is variable. आणि accelerated motion काय असेल बेटा, सांगा बरं मला. ॲक्सलरेटेड मोशन मध्ये काय येईल सांगा, व्हॉट इज ॲक्सलरेटेड मोशन. आता या ठिकाणी जर ॲक्सलरेटेड मोशनचा कन्सेप्ट काय, ॲक्सलरेशन त्याच्यावरती ॲक्ट झाला पाहिजे. दिस मीन्स दॅट ए इज नॉट कॉन्स्टंट. युनिफॉर्मली ॲक्सलरेटेड मीन्स कॉन्स्टंट ॲक्सलरेटेड. युनिफॉर्मली ॲक्सलरेटेड मोशन
that is accelerated motion is accelerated motion, uniformly accelerated motion and accelerated motion. Motion is to be accelerate from one place to another place. एक समान आपण ज्याला म्हणतो ॲक्सलरेशन कॉन्स्टंट आहे आणि इथं ॲक्सलरेशन व्हेरिएबल आहे. ॲक्सलरेशन व्हेरिएबल किंवा नॉन ॲक्सलरेटेड मोशन असं म्हणा. नॉन ॲक्सलरेटेड मोशन म्हणजे या दोन टाईपच्या मोशन्स आपण इथं कम्प्लिटली लर्न केलं. आणि मग आपण आता नेक्स्ट पिरियडला जो असेल तर अत्यंत इम्पॉर्टंट आर्टिकल जे कायनेमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन्स, कायनेमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन्स आपण लर्न करायचे आहेत बेटा नेक्स्ट पिरियडला. ओके.